तर हे तुम्ही बघू शकता पपाया बीचवरती मी आलेलो आहोत. तर हे काहीतरी त्यांनी काहीतरी मस्त वगैरे करायला लागलेले आहेत. हॅलो. एकदम मस्त छान असा बीच आहे. एकदम भारी मस्त छान असा बीच आहे. एक नंबर बीच आहे हा सुद्धा. हा इथे जर अशी वर्दळ थोडीशी जास्त आहेत, नाही म्हणलं तर एक 10-12 फॉरेनर्स इथे आहेत, कारण हा थोडासा पॉप्युलर बीच आहे. पण मस्त आहे, इथले वाईब्स आणि इथलं नेचर एक नंबर आहे. तर हे इथं छोटंसं शॉप आहे. तर इथं आपण बियर आणि चिप्स पाण्याची बॉटल्स काय पाहिजे तर घेऊ शकतात. हॅलो. want one red horse, how much? Yes. हॅलो. मित्रांनो आता आपण एक बियर घेतलेली आहे आणि भावाला पण एक बियर घेऊन दिलेली आहे. तर मस्तपैकी दोघं मिळून बियरचा एन्जॉय करूयात आणि आस्वाद घेऊयात. वा मस्त वारं सुटलेलं आहे, बहुतेक पाऊस पण पडेल काय सांगता येत नाही, पण एक नंबर झकास लय भारी. तर पपाया बीच एकदम मस्त प्रायव्हेट बीच सारखा बीच आहे. तुम्हाला दाखवतो दृश्य थोडीफार इथली मी. तुम्ही बघू शकता आत्ताच एक प्रायव्हेट बोटनी इकडे 2 कपल्स आलेले आहेत. तर त्यातले हे थोडे दृश्य, ही लाल चिमणी आणि ती काळी चिमणी, म्हणजे काळी बिकणी घातली म्हणून काळी चिमणी, बाकी काही नाही. पण मस्त एकदम भारी बीच आहे, एक नंबर बीच आहे. आय लाईक इट. जराशी म्हातारी वाटते पण फिगर एक नंबर आहे, मस्त आहे, लय भारी खतरनाक. तर मित्रांनो आत्ता हा महिना आहे तो फेब्रुवारी महिना चालू आहे आणि आज तारीख आहे 26 फेब्रुवारी. तर ह्या फिलिपिन्स टूरचं मी तिकीट बुक केलं तर ऑगस्ट महिन्यात, ऑगस्ट 2024मध्ये तिकीट बुक केलं. तर त्यावेळी मला ते फार चीपमध्ये मिळालेलं. अराऊंड मुंबई टू सेबू, सेबू ते सिंगापूर आणि सिंगापूर ते मुंबई, असं मला फक्त ते 22,000 रुपयात मिळालेलं. कारण मी सिंगापूरमध्ये सुद्धा एक 4 दिवस स्टे एक्सटेंड केलेलं, म्हणजे मल्टीसिटी मी ते विमानाचं तिकीट काढलेलं. त्यामुळं मला ते ॲक्च्युली ते 17,500ला पडत होतं, पण मी सिंगापूरमध्ये 4 दिवस स्टे वाढवल्यामुळं आणखीन एक 5,000 वाढून ते एक 22,100-200 असं काहीतरी तिकीट मला पडलेलं. पण फार चीपमध्ये तिकीट पडलेलं. तुम्ही अशा डील्स जर आदनमधनं चेक करत राहिला आणि तिकीट बुक केला तर नक्कीच तुमची ही ट्रिप स्वस्तात होऊ शकते. सिंगापूरचा विजा माझ्याकडं असल्यामुळे त्या विजावरती मी फिलिपिन्समध्ये एंट्री घेऊ शकलो 14 दिवसांसाठी. सिंगापूरचा एंट्री विजा मला 4,000 रुपये एजन्सीमध्ये मिळाला. तर माझ्या मते याचं सगळं कॉस्टिंग अराऊंड 14 दिवसाचं. कारण मी सिंगापूर स्किप केलं आहे. सिंगापूर परत एकदा मी एप्रिल महिन्यात माझ्या मित्रांबरोबर प्लॅन केलेला आहे सिंगापूर मलेशिया. त्यामुळे मी ते सिंगापूरचे 4 दिवस कॅन्सल करून 14 दिवसांची ही ट्रिप मला एक साधारण 70,000पर्यंत जाईल असं वाटतंय. तर त्याचा मी डिटेलमध्ये खर्च तुम्हाला नंतर परत एकदा नक्कीच सांगेन. छान मस्त असा बीच आहे. तर तुम्ही इकडे आल्यानंतर अगदी आरामात एन्जॉय करू शकता, भारी वाटते तुम्हाला आल्यानंतर. त्यानंतर मित्रांनो तुम्ही स्नॉर्कलिंग गिअर जर तुमच्याकडे असेल, स्नॉर्कलिंग किट असेल तर स्नॉर्कलिंग सुद्धा असेल आरामात करू शकता. याचा इथं स्नॉर्कलिंग करणार आहे. मस्त आहे, बघू शकता एकदम छान मस्त असा इकडे बीच आहे. छोटे छोटे कॉटेजेस इथं बसण्यासाठी केलेले आहेत. हे मला बघू शकता, हे पण दोघं झालेले आहेत तिकडं आणि मस्तपैकी एन्जॉय करत आहेत, काय हरकत नाही. झालं मस्त शांत निवांत बीच आहे. एवढाच छोटासा बीच आहे. हां तुम्ही जाऊ पलीकडं पाहिजे
निवांतपैकी हा बीच तुम्ही अगदी आरामात एक्सप्लोर करू शकता. तर बघा गुडघ्या एवढं पाणी आहे का काय कसं. ओके, जरा बहुतेक इकडं खाली पाणी आहे, तेव्हा आपल्याला जाता येणार नाही इकडं, कारण आपली पॅन्ट भिजू शकते. तर आपण मे बी इकडून काही ओके इकडून एक छोटा रस्ता आहे, तर इकडून पलीकडं आपण बीचला जाऊ शकतो. इकडून एकदम छोटा रस्ता आहे, आपण जाऊ शकतो. मस्त मजा येणार आहे, एकदम सिक्रेट बीच आहे. हा वारं भरपूर सुटलेलं आहे. तर असं हे बीचच्या दुसऱ्या साईडला पण अगदी आरामात तुम्ही इकडं एंटर करू शकता. हे फार छान बीच आहे, इथे तर कोणच नाही आहे. हा तर एकदम तुमचा प्रायव्हेट बीचच आहे, कोणीसुद्धा म्हणजे कोणीसुद्धा नाही आहे. एक नंबर बीच आहे, बघू शकता. एकदम निळशार पाणी आहे, एकदम झकास बीच आहे. मित्रांनो, इथे तुम्ही हॉस्टेलवरती जर राहिला तर एक साधारण 700 ते 800 पर पर्सन तुम्हाला इथं हॉस्टेल मिळू शकते. कधी कधी तुम्हाला 500ला मिळेल, कधी 700ला मिळेल, कधी 1000ला मिळेल. कुठलं तुम्ही हॉस्टेल चूज करताय, कुठल्या एरियात चूज करताय त्याच्यावरती आहे. नक्की काय असते ते फिलिपिन्सला यायचं आणि प्रायव्हेट बीचवरती मजा करायची, टाईम स्पेंड करायचा, मग तुम्हाला कळेल सुख म्हणजे नक्की काय असते. प्रशांत दामलेची ॲड आहे बघा पुण्यातल्या बिल्डरकडून, ते बरोबर सुख इथं अनुभवायचं. एक नंबर एक नंबर. आता नागपूर व्हाईट सँड बीच, प्रायव्हेट बीच, एन्जॉय. मित्रांनो, आता आपला पपाया बीच एक्सप्लोर करून झालेला आहे. मस्तपैकी आपण 2 बियर इथं मारलेले आहेत आणि साधारण अर्धा पाऊण तास किंवा 1 तास आपण इकडे एक्सप्लोर केलेला आहे. मस्त बीच आहे. तुम्ही एकदा जर आला अल्निडोला आणि इथे जर राहिलात तर हा जो प्रायव्हेट बीच आहे तो नक्की एक्सप्लोर करा. कुठला पपाया बीच आणि लापू बीच, लापुसा बीच नक्की एक्सप्लोर करा. फुल मजा येईल. प्रायव्हेट बीचचा तुम्हाला एकदम एक्सपिरियन्स येईल, मस्त आनंद मिळेल तुम्हाला. तर एकदा नक्की करा. 1000 किलोमीटर जातील तुमचे, पण ते एकदम वर्थ आहे, एकदम वर्थ आहे. नक्की ट्राय करा. तर भावानं एवढं भारी फील व्हायला लागले ना मला, म्हणजे तुम्ही अगदी हे नाही हा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही ते पैशात मोजू शकत नाही. एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्ही याच हे 2-3 जे आयलंड आहेत, हा पाप बिचारा आता वारं खूप सुटल्यामुळे ह्याला त्रास व्हायला लागलाय, पण काय हरकत नाही. आपल्याला अनुभव नाही आहे, आपल्याला एक्सपिरियन्स नाही, त्यामुळे तर मी त्याला हायर केलेलं आहे. पण तुम्ही एकदा या आणि नक्की हा अनुभव एक्सपिरियन्स करा. हे 2-3 बीच एक्सप्लोर करा. एवढं तुम्हाला भारी वाटेल. 100% गॅरंटी आहे माझी तुम्हाला. तुमचे पैसे नक्की वसूल होणार आहेत, नक्की फिटणार आहेत. तर मित्रांनो, हा जो प्रवास आहे तो एकदम नक्की सुखकारक प्रवास आहे. पण मधनंच एवढं वारं सुटते ना, पाप बिचारायला तो मागचा जो माझा हायर केलेला माणूस आहे त्याला फार त्रास होतोय. पण मधनंच वारं सुटते. पण वेदर एकदम मस्त आहे, छान आहे. तुम्ही एकदा या आणि नक्की हा अनुभव एकदा नक्की घ्या. नक्की 100% तुमचे पैसे वसूल. हा लापुसा बीच आपण पहिला बीच प्लॅन. मित्रांनो, आता आपली सगळी ॲक्टिव्हिटी करून झालेली आहे आणि आता मी दुपारच्या जेवणासाठी आलेलो आहे. तर एक व्हेजी बर्गर सांगितलेला आहे, तर आपण तो ट्राय करूयात. चला, हे शॉप आहे आणि हे त्याचे इथं रेट सगळे दिलेले आहेत. तुम्हाला कोणतं काय कसं पाहिजे आहे त्या पद्धतीने घेऊ शकता. आणि ते इकडं आपल्यासाठी प्रिपेअर करत आहे व्हेज बर्गर. व्हेजी बर्गर आणि व्हेजी ऑमलेट बर्गर तयार आहे, तर तो आपण टेस्ट करून बघूया कसा लागतो, काय लागतो. 50 फिलिपिनोजला आपल्याला तो मिळालेला आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि आपण आता अल्निडो सोडून पोर्तुगो प्रिन्सेसाला चाललेलो आहे. ही पाठीमागं बघू शकता आपली शेअर बयान आहे.
तर 700 रुपये फिलिपिनोज त्यांनी आपल्याला कडून घेतलेलं आहे. संध्याकाळी 5 ते 6मध्ये त्यांचं पिकअप टायमिंग होतं, पण 6 वाजता आले आणि परत तिथनं पुढं आणि 1 तास त्यांनी घालवला आणि 7 वाजता आपली शेअरिंग व्हॅन निघालेली आहे. तर माझ्या मते पोचायला आरामात 11:30 ते 12 तरी वाजतीलच. तर आता ठीक आहे, बघूयात पोचल्यानंतर तिकडं आपण हॉस्टेल बुक केलेलं आहे ऑलरेडी. तर ते हॉस्टेलवर सोडतात का आणि कुठे सोडतात काय माहीत नाही. बघूयात. आपली गाडी संध्याकाळचं रात्रीचं जेवण करण्यासाठी थांबलेली आहे या हॉटेलमध्ये. तुम्ही आलेलो आहे तर असे बरेच काही काही तुम्हाला इथे खायला मिळू शकते. तर आपण गार्लिक ब्रेड घेतलेला आहे 100 रुपयाला, तो आपण ट्राय करूया. तर मित्रांनो, हे समोर तुम्ही बघू शकता गार्लिक ब्रेड आहे आपल्याकडं. तर आता आपण गार्लिक ब्रेड खाऊया गरम गरम.